खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारक समितीच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून असेल, हुतात्मा शिवराम हरी यांचा राजगुरू यांचा वाडा आणि त्या परिसरामध्ये आपण एक आराखडा राज्य सरकारनं 2023ला तयार केला। 254 कोटीचा तो आराखडा होता। कालच आपण त्या ठिकाणी पटलावर त्या आराखड्याचं मांडणी केली आणि त्या माध्यमातून 104 कोटी आपल्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून प्राप्त झाले। हे प्राप्त होत असताना आपला जो राजगुरूचा वाडा आहे त्या ठिकाणी आपल्याला परिसरामध्ये जे डेव्हलपिंग करायचं आहे, त्या ठिकाणची जी घरं आहेत त्या घरांची त्या परिसरामध्ये यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार झाला नाही। त्यामुळं रेडी रेकनरचे दर आणि शेजारी पलीकडे असणारे मार्केट दर यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे। 20 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी आपल्या संपादनासाठी झाली, परंतु असलेले दर आणि त्या ठिकाणी आपण देत असणारे दर याच्यात फार मोठी तफावत आहे। आपले उपजिल्हाधिकारी प्रांतसाहेब दौंडेसाहेब असतील, पुरातत्व विभागाचे सर्व मंडळी असतील, यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु मला आपणाला विनंती करायची, काल पण सभागृहामध्ये मी या ठिकाणी विशेष बाब म्हणून आपण त्या रेडी रेकनरच्या किंवा आपले जे प्रचलित दर आहेत त्याच्याही पेक्षा वेगळे दर त्या परिसरातील लोकांना द्यावेत, कारण त्यांना सुद्धा कुठंतरी ते जागा पुढं घेऊन दुसरं घर बांधायचे। त्यामुळं आपणाला विनंती आहे या तालुक्याच्या वतीनं, आणि त्याचबरोबर हा जो आराखडा अपूर्ण आहे, PWDच्या माध्यमातून 150 कोटी रुपयाची तरतूद होणं बाकी आहे। ती तरतूद आपण मी आत्ताच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून आपण आहात। जरी बजेटमध्ये तरतूद केली नसली तरी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आपल्यावर ही जबाबदारी आहे आणि आपल्या विभागाच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या माध्यमातून तो निधी आपण त्या ठिकाणी जर दिला तर खऱ्या अर्थानं तो आराखडा परिपूर्ण होऊन या राजगुरुनगर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला, देशाला अभिमान वाटावं असं स्मारक आणि त्याचा परिसर या ठिकाणी होणार आहे। त्यामुळं मला खात्री आहे की आपण निश्चित या गोष्टीचा विचार कराल। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आजच्या या कार्यक्रमात बोलण्यासारखी जरी नसली तरी शिखर समितीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपल्या भीमाशंकर विकास आराखड्यासाठी 288 कोटीचा आराखडा मंजूर केला आणि तो मंजूर करत असताना विशेष जबाबदारी आदरणीय आशिषजी शेलार साहेब यांच्यावर मंत्री म्हणून त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आपल्या खेड तालुक्याच्या भागाकडून या ठिकाणी भीमाशंकर विकास आराखडा, भीमाशंकर साहेब मंदिर हे खेड तालुक्यात आहे, त्याच्यावरती काही भाग सुद्धा खेड तालुक्यामध्ये आहे आणि आपल्या गॅजेटला गेल्या वर्षी एक चूक झाली होती, कुणी केली, जाणीवपूर्वक केली की कशी केली मला माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी वेगळ्याच तालुक्याचं नाव लागून गेलं होतं। त्यामुळं नंतर ती दुरुस्ती झाली, परंतु आत्ताही विकास आराखडा या ठिकाणी होत असताना फक्त त्याला भीमाशंकर विकास आराखडा हे नाव आहे, त्याला तालुक्याचं नाव पुढे दिले गेलेलं नाही आहे। त्यामुळं भीमाशंकर विकास आराखडा खेड आंबेगाव कार्यक्षेत्र असं जरी केलं तरी त्या ठिकाणी आमची काही हरकत नाही आहे आणि त्या माध्यमातून काम होत असताना आपल्या मुख्यमंत्री महोदय असतील, तत्कालीन पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब असतील, आपले कलेक्टर जितेंद्र डुडी साहेब असतील, आपले प्रांत दौंडेसाहेब असतील, तहसीलदार असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या आराखड्यामध्ये आपल्या PWDचा विभाग असेल, खेड तालुक्याच्या बाजूनं 92 कोटी रुपये आपल्या मंदिर परिसरामध्ये करावं। खेड भीमाशंकर रस्त्यासाठी सुद्धा आपले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी सुद्धा 1200 कोटी रुपयाचा निधी
खेड भीमाशंकर रस्त्यासाठी त्याची टेंडर प्रक्रिया पूर्णत्वाकडे आलेली आहे. अशा पद्धतीनं या खेड तालुक्याच्या दळणवळणासाठी, सांस्कृतिक भागासाठी आणि धार्मिक कार्यासाठी आपण करत असलेल्या कार्याबद्दल मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपण सर्व आदरणीय आशिषजी शेलार साहेब असतील, अग्रवाल साहेब असतील, इतरही अतिथी असतील, आपण सर्वजण राजगुरुनगर शहरामध्ये खेड तालुक्यामध्ये आलात त्याबद्दल पुन्हा आपणाला धन्यवाद देतो. आणि खेड नगर परिषद, त्यामध्ये नगराध्यक्ष असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्याचबरोबर CO गरकळ साहेब असतील आणि त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग, सेवक वर्ग यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन या कार्यक्रमाचं केलं. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.